दरम्यान नसरापूरच्या घटनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढलेत। ते काय म्हणालेत ऐकूया। संपूर्ण राज्यभरात खरं तर संतापाची लाट उसळलेली आहे। आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी ग्रामस्थही करतात। राज्यातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटतात आणि आता संजय राऊतांनीही यावर प्रतिक्रिया दिली। मुलींवरील अत्याचारांच्या संदर्भात, महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्यांनी माफी एकदा तरी मागितली आहे का? त्यांनी माफी मागायला पाहिजे। त्यांच्या अपयशाबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे। त्या कालच्या दुर्दैवी मुलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल। तिच्या खात्यात 1500 रुपये फडणवीस टाकत असतील। त्या 1500 रुपयाच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर अशा प्रकारे बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिलाय का? खरं म्हणजे या सरकारला जनतेने ताब्यात घेतलं पाहिजे। आरोपीला काय? आरोपी सरकार आहे। या प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये या राज्याचं गृहमंत्रीच आरोपी असायला पाहिजे। या राज्याचं पोलीस आरोपी असायला पाहिजे। ज्या पद्धतीने सरकार चालवलं जातं किंवा पोलीस चालवले जात आहेत, ते पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहेत। आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे। या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे। सरकारवर खटला दाखल केला पाहिजे। या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे। तुम्ही कोणाकोणाचे एन्काउंटर करा, हे सरकारच नालायक आहे।